मोरगावचा मोरेश्वर लय मोठं मंदिर आहे. हे तुम्ही अष्टविनायक गाण्यामध्ये कडवं ऐकलं असाल. आणि हे मोरगाव या ठिकाणी आज आम्ही आलोय. पुणे जिल्ह्यातील देऊळ आहे. अष्टविनायक पैकी हे देऊळ आहे आणि अष्टविनायकातील सर्वात पहिला गणपती म्हणून मोरगावचा मयुरेश्वर ओळखला जातो. आणि संपूर्ण अष्टविनायक तुमचं दर्शन झाल्यानंतर या ठिकाणीच परत एकदा तुम्हाला दर्शन घ्यायला लागतं. तर मयुरेश्वराचा महिमा खूप मोठा आहे. मयुरेश्वर मंदिर मोरगाव सदर मंदिर सुभेदार गोळे यांनी बांधलेलं आहे. आदिलशाही कालखंडाचं याचं बांधकाम आहे. मंगलमूर्ती गौर्य ह्या क्षेत्राला भूस्वानंद असे म्हणतात. त्या श्लोकाप्रमाणे दिलेला आहे. विजय भू स्वानंदे जरभरत भूमाया परतरे प्रियाया हास्तिरे परमसुख देवत्व निवारक्षेषु मयूराया हा नाथस्तंशीत मयुरेश्वर भवनम अतस्तोम सद्या आहे शिव हरि रवी ब्रह्मजनक. ह्या श्लोकाप्रमाणे ब्रह्मा विष्णू महेश शिव आणि शक्ती, रवी आणि सूर्य म्हणजे चंद्र आणि सूर्य यांनी इथे तपश्चर्या केलेली आहे. यांची उत्पत्ती कोणी केली म्हणून या क्षेत्रावरती तपश्चर्या केल्यानंतर हजारो वर्षानंतर त्यांना ओंकारामध्ये रूप दिलं, दर्शन दाखवलं त्यांना. आणि ते भूमीतून आले आणि त्यांना देवांना दर्शन दिलं. आपला जसा आनंद असतो तो देवांना आनंद झाला म्हणून त्या देवांना आनंद झाल्यामुळे त्यांचं नाव काय ठेवलं? भूस्वानंद. भूस्वानंद त्याच्यामध्ये भूस्वानंद बोलतो. अशी आपण फक्त शिवनंदन बोलतो. तो शिवनंद आहे तो पार्वतीची इच्छा होती की मला तुमच्यासारखा मुलगा व्हावा म्हणून त्यांनी लेण्याद्रीला तपश्चर्या केली आणि त्यांना गणपतीने भाद्रपद शुद्ध चतुर्थीला त्यांचा अवतार झाला. असे गणेशाचे किती अवतार आहेत? एक नाही, 5 अवतार आहेत. पाताळामध्ये आहे, शेषाच्या घरी केलेला आहे, भाद्रपद चतुर्थी, माघी चतुर्थी, श्रावण चतुर्थी, 12 विनायकाचे 12 अवतार आहेत. त्यातील फक्त गणेश पुराणामध्ये जो अवतार आहे तो सगळ्यांना परिचित आहे. आता ह्या क्षेत्रामध्ये सांगितल्याप्रमाणे हे क्षेत्र अनाथ सिद्ध आहे. ह्याप्रमाणे पृथ्वीवरचं गणेशाचं हे क्षेत्र आहे हे मोरगाव. त्याच्यानंतर 8 दिशेला 8 विनायक आहेत भारतामध्ये. अष्टविनायक आहेत, त्याच्यामध्ये पुणे जिल्ह्यातील आहे. तर अष्टविनायक वेगळे आहेत. भारतामध्ये 21 विनायक आहेत. काशी क्षेत्रावरती 56 विनायक आहेत. आशिया खंडामध्ये 556 विनायक आहेत. त्याचं मूळ पीठ हे मोरगाव आहे. म्हणून मोरगाव हे सर्व सिद्ध आहे. म्हणून मोरगावला अष्टविनायक यात्रा सुरू करतात आणि शेवट परत आल्यानंतर अष्टविनायक यात्रा मोरगावला संपतात. ही पूर्ण परिक्रमा आहे.